प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हे दान काय कामाचे, जर मनी द्वेष मलसाचे. हे दान काय कामाचे, जर मनी द्वेष मलसाचे. दान घेऊनी आलो दारी, बंधूचा परिवेश अंतरी. काय अर्थ या दानाला तरी, तुटतानाचे प्रेमाचे. हे दान काय कामाचे, जर मनी द्वेष मलसाचे. दान कसं करावं ह्यावरती प्रभू येशू ख्रिस्त अप्रत्यक्षरित्या आपल्याला मार्गदर्शन करत आहे. कुठे आहे हा प्रभू? जेरुसलेमच्या मंदिरात. काय करत आहे? लोक भांडारात पैसे कसे टाकत आहेत त्याचं निरीक्षण करत आहे. आणि मग आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, तिथे एक विधवा आली. तिने तांब्याची 2 नाणी म्हणजे 2 टोल्या त्याच्यामध्ये टाकून दिल्या. खरं पाहता ती तांब्याची 2 नाणी किंवा 2 टोल्या म्हणजे तिची दिवसभराची कमाई. आणि ती दिवसभराची कमाई ती त्या भांडारामध्ये ओतून टाकते. प्रभूचं निरीक्षण किती सूक्ष्म आहे बघा. प्रभू सांगत आहे की इतर सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकलं, परंतु तिने तर आपल्या कमताईतून टाकलेला आहे. 2 महत्वाचे शब्द, विपुलतेतून आणि कमताईतून. विपुलतेतून ह्याचा अर्थ काय? की माझ्याकडे 1000 रुपये असतील आणि त्याच्यातील 10 रुपये मी कोणाला दिले तर माझ्या पोटाला चिमटा बसत नाही. परंतु माझ्याकडे फक्त 10च रुपये असतील आणि त्याच्यातील 9 रुपये मी कोणाला दिले तर नक्कीच माझ्या पोटाला चिमटा बसतो. म्हणून मदर तेरेसा काय सांगतात? गिव्ह टिल इट हर्ट्स. म्हणजे देताना कुठेतरी चिमटा बसला पाहिजे. अशा प्रकारचं दान त्या विधवेने केलेलं आहे. त्या दिवशी तिच्या पोटाला खरोखरच चिमटा बसला. कारण दिवसभराची कमाई हातावर कमवायचं, पानावर खायचं अशी त्या विधवेची परिस्थिती. यहुदी समाजामध्ये विधवा म्हणजे परावलंबी, दुसऱ्यांवरती विसंबून असणाऱ्या. इथे तर ही विधवा सुद्धा दुसऱ्यांवरती विसंबून असेल, परंतु तिने आपल्या सामाजिक गरजेपेक्षा आपली आध्यात्मिक गरज अधिक महत्त्वाची मानली. कोणती आध्यात्मिक गरज? की मला माझ्या धर्मासाठी काहीतरी दान करायचं आहे. ते दान करत असताना मला एक पावित्र्याचा स्पर्श अनुभवायचा आहे. ते दान करीत असताना परमेश्वराच्या ऋणातून थोडंसं तरी उतराई व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ती आपल्या हातातील 2ही टोल्या त्या दानकोशात टाकते. त्या रात्री कदाचित तिची चूल पेटली नसेल, शारीरिकदृष्ट्या तिची भूक भागणार नसेल, परंतु तिने केलेल्या दानामुळे तिची आध्यात्मिक भूक नक्कीच भागलेली होती. एकदा माणूस अशा प्रकारे आध्यात्मिकदृष्ट्या तृप्त झाला की तो शारीरिक भूकेकडे दुर्लक्ष करतो. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. परमेश्वराशी एकरूप झालं की ह्या जगाशी एकरूप होण्यास माणसाला फारसा रस वाटत नाही. दुर्दैवाने शास्त्री परुषी हे परमेश्वराशी एकरूप व्हायला पाहिजे होते, ते ह्या जगाशी एकरूप झाले. म्हणून प्रभू त्यांचा स्पष्ट शब्दामध्ये निषेध करतो. आज आपण तपासून पाहूया,
आपल्याला कधी कोणाला काही द्यावंसं लागलं तर त्यामागे भावना कोणती असते. आज आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचा विचार मला स्पर्शून जातो. पेपल सेमिनरीमध्ये वर्षारंभाचं उद्घाटन करण्यासाठी ते आलेले आणि त्याच वेळेला द्यावं कसं ह्या विषयावरती ते बोलत होते. आणि त्यांनी सांगितलं की देताना जर तुम्ही तुमचं हृदय त्या देण्यामध्ये ओतलं नसेल तर तुम्ही 2 गोष्टींना मुकता. पहिली गोष्ट आहे की जी वस्तू तुम्ही दिलेली आहे ती निघून गेली, कारण तुम्ही ती मनापासून दिलेली नाही, म्हणून ती गेल्याचं तुम्हाला दुःख वाटणार आहे, आनंद मिळू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या देण्यातला आनंद. माणूस जेव्हा एखादी गोष्ट मनापासून देत नाही तेव्हा त्या देण्यातला आनंद तो हरवून बसतो. त्या विधवा स्त्रीचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवूया आणि अगदी मनापासून देत राहूया. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. तो दातृत्वाचा गुण आपल्याला स्पर्शून जावा म्हणून प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.